नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे आणि आपण पाहत आहात न्यूज डंका। आज महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आणि मराठा आरक्षणाच्या संघर्षात जो काही थरार आणि नाट्यात्मक वळणे समोर येत आहेत त्यावर आज आपल्याला अगदी दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचे आहे। अचानक आज कॅमेऱ्यासमोर येऊन मनोज जरांगे पाटील जे बोलले आहेत ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र थक्क झालाय। आज ते थेट म्हणालेत, माझ्या विरोधात मोठा कट रचला गेलाय, मला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, सरकारकडून मराठ्यांचे वाटोळे केले जात आहे, पण जरा थांबून डोक्यावरचा संताप बाजूला ठेवून विचार करण्याची वेळ आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची आणि विशेषतः मराठा तरुणांची झालेली आहे। जरांगे साहेब, आज मला एकटं पाडलं म्हणून तुम्ही जो टाहू फोडतात तो खरोखरच कोणाचा कट आहे की तुमच्याच स्वतःच्याच अहंकारातून, अरेरावीतून आणि धडसोड वृत्तीतून निर्माण झालेली ही तुमची स्वतःचीच अवस्था आहे। मराठीत एक म्हण आहे, आपलेच दात आणि आपलेच ओठ। आज जर तुम्ही एकाकी पडत असाल तर त्याला सरकार किंवा राजकीय पक्ष जबाबदार नसून तुमची स्वतःचीच विधाने, तुमचाच मीपणा जबाबदार आहे। चला जरा या सगळ्या राजकीय नाट्याचा आणि घटनांचा आढावा घेऊया। जरा आठवा, उपोषणाच्या नावाने जो काही हाय व्होल्टेज ड्रामा रचला गेला, कॉक्रोच आंदोलनाची जी काही स्टंटबाजी आणि नौटंकी झाली ती महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत होता। पण हे कॉक्रोच आंदोलन आणि स्टंटबाजी आटोपल्यानंतर राजकीय पटावर चक्रे वेगाने फिरली। राज्याचे मंत्री संजय शिरसाट आणि बच्चू कडू हे नेते थेट दीपकेला भेटायला गेले। पण इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेतली पाहिजे, या दीपकेचा आणि मराठा आंदोलनाचा दूरपर्यंत काही संबंध नाहीये। दीपकेचा संबंध फक्त आणि फक्त त्या कॉक्रोच आंदोलनाशी आणि स्टंटबाजीशी आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे। परंतु काँग्रेस आंदोलनाच्या या संपूर्ण नाट्यानंतर जेव्हा हे नेते दीपकेच्या घरात पोचले तेव्हा जरांगे पाटलांच्या पोटात एकदम गोळा आला, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। का? कारण जरांगेचा सगळा स्टंट एका बाजूला राहिला आणि चर्चेची सूत्रे दुसऱ्यांच्या हातात गेली। समाजातील इतर कोणी किंवा इतर आंदोलक पुढे आले की जरांगे पाटलांच्या अंगाची लाई होते, त्याच्या अंगाची आग होते। जरांगेनं आता ही धडकी भरली आहे की जर सरकारने किंवा सत्ताधाऱ्यांनी नव्या भिडूंना ताकद दिली, दुसऱ्या नेत्यांना रसद आणि कुमक पुरवली तर मनोज जरांगेचे काय? जरांगेंना वाटते की आपल्याला बाजूला सारून आपले महत्त्व शून्य केले जाईल। अहो जरांगे साहेब, एका प्रसिद्ध सिनेमातला गाजलेला संवाद आहे, शतरंज के खेल में वजीर बदलता जा सकता है पर खेल कभी बंद नहीं होता। मराठा आरक्षण हा संपूर्ण समाजाच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे, ती काही एका मनोज जरांगे पाटलांची वैयक्तिक जहागीर नाही। मराठा समाज म्हणजे काय तुमची प्रॉपर्टी आहे का? तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळण्यापेक्षा फक्त आणि फक्त माझ्याच हस्ते हे मिळायला पाहिजे या स्वतःच्या प्रतिमेची आणि वर्चस्वाची चिंता जास्त लागून राहिली आहे। आता जरांगेच्या आजच्या भाषेवर नजर टाका। आज कॅमेऱ्यासमोर उभे राहून ते काय म्हणाले आहेत, मी खूप जास्त खुंची आहे, एकदा डोक्यात गेला तर सोडणार नाही। शिंदे साहेब, मी तुमचे सर्व लोक झोपून टाकीन, पाडून टाकीन। अहो जरांगे साहेब, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या एका नेत्याची भाषा असू शकते का? विनाशकाले विपरीत बुद्धी ज्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्राने लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी डोक्यावर घेतले, त्या आंदोलनाचा नेता म्हणून थेट पत्रकारांशी बोलताना तुम्ही खुंची असण्याच्या धमक्या देत आहे। मराठा समाजाला आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण हवे आहे। मराठा तरुणांना तुमच्या वैयक्तिक सुडाचे, तुमच्या राजकीय आकसाचे किंवा तुमच्या खुंची स्वभावाचे बळी व्हायचे नाहीये। समाज शांततेने, संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मागतोय आणि तुम्ही वैयक्तिक राजकीय आकसापोटी स्वतःला खुंची म्हणून घेताय। या भाषेमुळे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र आंदोलनाची विश्वासार्हता धुळीस मिळवली आहे आणि सगळ्यात मोठा विरोधाभास तर पुढेच आहे। जरांगे पाटील आज उघडपणे म्हणाले, तुमच्यापेक्षा तर उद्धव ठाकरेच बरे होते, अशी म्हणायची वेळ आता आमच्यावर आली आहे। अहो जरांगे साहेब, उथळपणाला खळखळाट जास्त या उक्तीप्रमाणे तुम्ही भूतकाळ इतक्या लवकर विसरलात का? जरा मागे वळून बघा, ज्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा खटला योग्य प्रकारे न लढल्यामुळे आरक्षण रद्द झाले, ज्यांच्या काळात मराठा समाजाच्या हाती फक्त आणि फक्त निराशा पडली, त्या उद्धव ठाकरेंना आज तुम्ही बरे असण्याचे प्रमाणपत्र देत आहात। आणि दुसरीकडे ज्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री झाल्यावर कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती बसवली। अहो रात्रीचा दिवस करून 50 लाखांपेक्षा जास्त कुणबी नोंदी शोधून काढल्या, सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला, विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिले। त्या एकनाथ शिंदेवर तुम्ही चिखलफेक करतात, तुम्ही शिंदेवर आरोप करताय की त्यांनी मराठ्यांच्या विरोधात काम केले। अहो मग तुमच्या दृष्टीने काम न करणारे, गप्प बसणारे उद्धव ठाकरे बरे आणि रात्रंदिवस मराठा समाजासाठी निर्णय घेणारे एकनाथ शिंदे वाईट आहेत।
तुम्ही म्हणता एकनाथ शिंदेच्या गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला. अहो, मराठा समाज काय कोणत्याही एका नेत्याचा किंवा पक्षाचा राजकीय पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी तयार झालेला गट आहे का? तुम्ही मराठा समाजाला स्वतःची वोट बँक समजण्याची सर्वात मोठी चूक करतात. इतक्यावरच जरांगे थांबले नाहीत. ते आज थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर तुटून पडले. बावनकुळेंच्या सांगण्यावरूनच कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. जात वैधता प्रमाणपत्रात अडचणी आणून मंत्रालयात बसून मराठ्यांचे वाटोळे केले जात आहे. त्यामुळे बावनकुळेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी जरांगे यांनी आज लावून धरली. अहो जरांगे साहेब, थोडा कायदा आणि प्रशासकीय प्रक्रिया समजून घ्या. पण ती कायदेशीर अक्कल आणि समज तुमच्यासारख्या बेभान झालेल्या राजकीय धुंदीत असणाऱ्या माणसाला असणे शक्यच नाही. अहो जरांगे साहेब, जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र याच्यातला फरक समजायला बुद्धी लागते. तुम्ही काय केले? जुन्या दाखल्यावर हाताने खाडाखोड करायची, बोगस शपथपत्रे जोडायची, कधी मामाचे, कधी मावशीचे, तर कधी थेट शेजाऱ्याचे वंशवळ देऊन सोयीस्कर सोयरे उभे करायचे आणि कुणबी प्रमाणपत्रे पदरात पाडून घ्यायची. पण अहो, जेव्हा दाखले जात पडताळणी समितीकडे कायदेशीर छाननीसाठी जातात तेव्हा कागदपत्राची चिडफाड होते. ही कसली वंशावळ आणि हे कसले पुरावे? हाताने खाडाखोड केलेले हे बोगस दाखले कोर्टात आणि पडताळणी टिकणार कसे? अडाण्याला दिला सोन्याचा गोळा, पण त्याला वाटला तो दगडाचा खडा. हीच तुमची अवस्था आहे. कायदेशीर चौकडीत जे टिकत नाही त्याचे खापर तुम्ही बावनकुळेवर आणि सरकारवर कशासाठी फोडत आहात. बोगसगिरी पकडली गेली की मंत्रालयात बसून कट चाललाय असे सांगणे म्हणजे स्वतःची अक्कल गहाण ठेवण्यासारखे आहे. जरांगे पाटील आज पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि स्थानिक राजकारणाचा उल्लेख करून थेट आरोप करतायत की आमच्या लेकरांचे वाटोळे करून तुम्ही स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजतात. पण जरांगे साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक आरक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही स्थानिक राजकारणातील राजकीय पराभव किंवा राग आरक्षणाच्या व्यासपीठावर आणून कशासाठी आंदोलनाला गडूळ करतात? स्वतःच्या राजकीय अपयशाचे खापर सरकारच्या माथी मारणे ही कुठली रणनीती आहे? नेहमीप्रमाणे जरांगेचे शेवटचे हत्यार काय? तर थेट धमक्या. आज ते पुन्हा गरजले, एका बावनकुळेला एवढी ताकद देणार असाल तर आम्ही तुमचे 15 ते 20 आमदार पाडू. आमच्या मुलांच्या नरडीचा घोट घेणार असाल तर शांत बसणार नाही. 2029च्या निवडणुकीत या सगळ्याचा हिशोब केला जाईल. जरांगे साहेब, सिनेमातला तो प्रसिद्ध संवाद आठवतो का? जो गरजते है वो बरसते नाही. तुमच्या आमदार पाडण्याच्या धमक्यांना आता महाराष्ट्रातील जनता आणि मराठा समाज पुरता कंटाळलाय. जरा आठवा तुमची धरसोड वृत्ती. आणि तुम्ही म्हणालात आम्ही लोकसभा निवडणुकीत पाडणार, मग विधानसभेच्या वेळी म्हणालात आम्ही 500 उमेदवार उभे करणार. निवडणुकीचा अर्ज भराच्या शेवटच्या दिवशी तुम्ही घुमजाव केलात आणि म्हणालात आम्ही उमेदवार उभे करणार नाही. आणि आज पुन्हा गप्पा मारतात की आम्ही 2029ला हिशोब करू, 15-20 आमदार पाडू. ही कसली राजकीय धरसोड? ही कसली आंदोलनाची दिशा? गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता अशी अवस्था तुम्ही या आंदोलनाची करून ठेवली आहे. ज्या माणसाला स्वतःच्या राजकीय भूमिकेवर 24 तास ठाम राहता येत नाही त्याच्या 15-20 आमदार पाडण्याच्या धमक्यांना आता सरकारने तरी का घाबरावे आणि समाजाने तरी का गांभीर्याने घ्यावे? मनोज जरांगे पाटील आज भाजपमधील मराठा नेत्यांना भावनिक साथ घालण्याचा आव्हान देत आहेत. हे तुमच्याच मुलाच्या भविष्याच्या विरोधात आहे. अहो जरांगे साहेब, मराठा नेत्यांच्या किंवा समाजाच्या मुलांच्या भविष्याचा विचार नक्की कोणाला नाही आहे. सरकार तर कुणबी प्रमाणपत्रे देऊन 10% आरक्षण देऊन सारथीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि वसतिगृह देऊन मराठा तरुणांच्या भविष्याला आकार देत आहे. पण तुम्ही काय करतात? तुम्ही मराठा तरुणांना अभ्यासापासून, रोजगारापासून आणि करिअरपासून दूर नेऊन रस्त्यावरच्या राजकारणात ढकलत आहात. तुम्ही समाजातील निष्पाप तरुणांच्या भावनांची खेळून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतात. संजय शिरसाट, बच्चू कडू किंवा इतर नेते जेव्हा दुसऱ्या आंदोलकांशी बोलतात तेव्हा तुमच्या पोटात येणारा पीळ हा समाजासाठी नसून तुमच्या स्वतःच्या विस्थापनाच्या भीतीमुळे आहे. तुम्हाला स्पष्ट दिसत आहे की मराठा समाजाला सुशिक्षित, विचारवंत आणि समंजस वर्ग आता तुमच्या आंदोलनाच्या राजकीय हेतून ओळखून बाजूला होत आहे. लोकांना कळून चुकलंय की आंदोलन आता मराठा आरक्षणासाठी उरलेलेच नाही आहे, तर आंदोलन म्हणजे राजकीय इशाऱ्यावर चालणारी एक कटकारस्थान मालिका बनली आहे. त्यामुळे जरांगे साहेब, बस करा आता तरी. आज मला एकटा पाडण्याचा कट रचला जातोय. मला एकटा पाडलाय म्हणून जो सहानुभूतीचा टरफळे गाळणारा बनाव तुम्ही केला आहे तो बंद करा. महाराष्ट्रातील जनता आणि मराठा समाज आता भोळा राहिलेला नाहीये. तुम्हाला कोणी एकटे पाडलेले नाहीये. तुम्ही स्वतःच्याच अरेरावीने, स्वतःच्याच अपशब्दांनी, स्वतःच्याच धरसोड वृत्तीने आणि समाजाला राजकीय दावणीला बांधण्याच्या कुटील प्रयत्नामुळे स्वतःच एकटे पाडून घेतले आहे. शेवटी एवढेच सांगेन, पेराल तेच उगवणार.
तुम्ही आंदोलनाच्या नावाने राजकारणाचे आणि सुडाचे बी पेरलेत, तर आज तुम्हाला एकटेपणाचेच पीक मिळणार ना. आजही वेळ गेलेली नाहीये. जर खरोखरच तुमच्या मनात मराठा लेकरांबद्दल, त्यांच्या भविष्याबद्दल जरा तरी प्रामाणिक तळमळ शिल्लक असेल, तर स्वतःचा अहंकार, स्वतःचा कुंची स्वभाव आणि मीच श्रेष्ठ हा हट्ट फेकून द्या. ज्या ज्या मार्गाने मराठा समाजाचे कल्याण होईल त्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला पाठिंबा द्या. अन्यथा लक्षात ठेवा, येणारा इतिहास मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाचे कैवारी किंवा तारणहार म्हणून कधीच लक्षात ठेवणार नाही, तर मराठा आरक्षणाचा राजकीय बळी देणारा आणि समाजाच्या भविष्याची खेळणारा एक राजकीय प्यादा म्हणूनच तुमची नोंद इतिहास घेईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि न्यूज डंकाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत होतात न्यूज डंका.